नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये स्वानंदी आता त्या हॉटेलमध्ये पोचता क्षणी तिथे महेश काळेंचा गाण्याचा प्रोग्राम असल्यामुळे आता स्वानंदी कन्फ्यूज होऊन समरला फोन लावते आणि म्हणते की आम्ही तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावरती पोचलो, पण इथे तर महेश काळेंचा कार्यक्रम दिसतोय. समर म्हणतो की तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी पोचलात आणि थांबा, मी आलो. आता स्वानंदी म्हणते की बाबा आपण बरोबर ठिकाणी आलो आहेत आणि ते इकडेच येत आहेत. तर हसतच स्वानंदीचे बाबा म्हणतात की मला महेश काळेंच्या गाणे तर खूप आवडत आहेत. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात घरी गेलो की मी पुन्हा महेश काळेंची गाणी ऐकेन. तर तेवढ्यात समर तिथे येतो. तेवढ्यात आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की जावई बापू, अहो मला ना महेश काळेंची गाणी खूप आवडतात आणि मला ना वाटत होतं की इथे त्यांची भेट व्हावी. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात शक्य झालं तर मी लांबून फक्त त्यांना बघेन आणि माझ्यासाठी तेवढंसं पुरेसं आहे. तर हसतच स्माईल करत समर म्हणतो तुम्ही अगोदर आतमध्ये तर या. आणि तेवढ्यात आता निकिता फुलांच्या पाकळ्यांचं ताट घेऊन तिथे वेलकम काका असे म्हणत आता स्वानंदीचे बाबाही आता आतमध्ये येऊ लागतात. तर निकिता फुलांच्या पाकळ्या टाकते आणि लगेच आता समर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तर स्वानंदीचे बाबा आतमध्ये येतात आणि सगळेजण आता स्वानंदीच्या बाबांना नमस्कार करतात. तर हात जोडून आता स्वानंदीचे बाबा सगळ्यांचे आभार मानतात आणि आजीला नमस्कार करताच आता आजी स्वानंदीच्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आणि त्यानंतर आता ते सगळं बघून स्वानंदीचे बाबा म्हणतात एवढं सगळं करण्याची काय गरज होती. समर म्हणतो की अजून तर बरंच काही करायचं बाकी आहे. आणि तेवढ्यात आता समर सगळ्यांना दरवाजाकडे बोट करून दाखवतो. तर दरवाजात चक्क महेश काळे तिथे आलेले असतात आणि महेश काळ्यांना बघून तर आता स्वानंदीच्या बाबांना धक्काच बसतो आणि सगळेजण महेश काळ्यांचं स्वागत करतात, टाळ्या वाजवतात. आणि तेवढ्यात आता महेश काळे हा समर समोर येतो आणि समरकडे बघतो आणि पटकन आता महेश काळे समरला मिठी मारतो. आणि ते सगळे बघून सगळेच जण आता अवाक होतात. सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आणि लगेच आता आजी म्हणते की आला का आमचा सुपरस्टार. तर महेश आता आजीकडे बघतो आणि हसतो आणि लगेच आता महेश आजीला म्हणतो बरे आहेत ना. तर आजी म्हणते बरी आहे. आणि लगेच महेश म्हणतो काळजी घ्या. आणि लगेच समर आता महेशची ओळख करून स्वानंदीकडे बघत म्हणतो या मिसेस स्वानंदी राजवाडे. आणि लगेच आता स्वानंदी त्यांना नमस्कार करते. तर महेश स्वानंदीला हात जोडतो आणि समर आता हे स्वानंदीचे वडील असे म्हणत आता त्यांची ओळख करून देतो. आणि समर म्हणतो त्यांच्यासाठी आज मी तुला इथे बोलावलं, त्यांचा वाढदिवस आहे. आणि महेश त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. स्वानंदी तर अवाक होऊन फक्त बघतच राहते. हे काय चाललंय स्वानंदीला कळतच नाही. आणि आता स्वानंदीचे बाबा म्हणतात नंदू मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. चक्क महेश काळे पुण्यात माझ्या समोर उभे आहेत. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात अहो तुमच्या कलेपुढे आम्ही नतमस्तक आहोत. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात की मी रोज तुमची गाणी ऐकतो, तुमच्या आवाजामध्ये काहीतरी आहे आणि म्हणून तुमच्या गाण्याची मनामध्ये सारखी ओढ निर्माण होते आणि तुमच्या गाण्यामध्ये एवढी आत्मीयता आहे की माणूस आपोआप त्यांच्याकडे ओढला जातो असे आता स्वानंदीचे बाबा बोलतात. स्वानंदीचे बाबा म्हणतात ही तुमची दैवी देणगी आहे की तुमची मेहनत मला माहीत नाही, कारण मला त्यामधलं एवढं कळत नाही. आणि तुमच्या गायकीचा दर्जा खरंच अति उच्च लेवलचा असल्याचे स्वानंदीचे बाबा बोलतात. आणि तुमचा कार्यक्रम आहे ना अभंगवाणी, त्याने अख्ख्या देशाला वेड लावल्याचे आता स्वानंदीचे बाबा बोलतात. आणि या सगळ्यांबद्दल मी तुमचा फक्त आभारी नाही तर ऋणी असल्याचे स्वानंदीचे बाबा बोलतात. तेव्हा महेश काळे म्हणतात की एवढं कौतुक करू नका माझं, आणि आता तुम्हाला माझ्या गाण्याचा आनंद मिळेल. समरला महेश म्हणतो सुरू करूयात का. आणि समर गाणं गायला जातो. आणि लगेच आता समर स्वानंदीकडे बघत म्हणतो कसं वाटलं सरप्राईज. गालाला हात लावत स्वानंदी म्हणते की माझा तर विश्वासच बसत नाही आणि हे सगळं तुम्ही मॅनेज केलं आणि तुम्ही यासाठी आम्हाला बोलावलं. तर समर म्हणतो कालच मला कळालं तुम्हाला आणि बाबांना महेश काळेंचं गाणं खूप आवडतं. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात मला प्रचंड आवडतं आणि त्यांचं गाण्याचं वर्णन मी शब्दांमध्ये करू शकत नसल्याचे स्वानंदीचे बाबा बोलतात. आणि गालाला हात लावत स्वानंदी म्हणते की पण तुम्ही हे सगळं अचानक एवढं कसं काय जमवलं. समर म्हणतो अगदी सोपं आहे, महेश माझा अगदी जवळचा खूप घट्ट मित्र आहे आणि मला कळलं की तुम्हाला महेश काळेंचं गाणं आवडतं. तर मी लगेच महेशला फोन केला आणि तो लगेच इथे आला. सोपं आहे. आणि स्वानंदी म्हणते मला कळतच नाही मी काय बोलू. तर समर म्हणतो काही बोलू नका. आणि समर म्हणतो की तुमचं महेशला भेटण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे ना. तर झालं.
आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, मला तर माझं स्वप्न पूर्ण या आयुष्यात होईल की नाही असं वाटत नव्हतं. आता समर म्हणतो की बाबा तुम्ही आनंदी आहात ना, मग तुमच्या आनंदातच मला सगळं काही मिळालं. आणि लगेच महेशचं गाणं ऐकण्यासाठी आता समर स्वानंदी खुर्चीवर बसतात. आणि आता निकिता म्हणते की माननीय महेश काळे सर आता त्यांच्या गाण्याने तुमच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत. आणि निकिता आता सगळ्यांचे मोबाईल सायलेंट करायला सांगते. आणि आता महेश काळे हे गाणे गाऊ लागतात. तर त्यांच्या सुरेल आवाजात सगळेजण तल्लीन होऊन गुंग होऊन आता महेश काळे सरांचे गाणे ऐकत असतात. आणि त्यांचं गाणं ऐकून आता सगळेजण टाळ्या वाजवतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. स्वानंदीच्या बाबांच्या तर डोळ्यात पाणीच येतं. सगळेजण टाळ्या वाजवतात. सगळ्यांचे डोळे भरून आलेले असतात. आणि सूर ताल यांचा संगम आणि मिलाप आणि अख्खं रेस्टॉरंट हॉटेल आता महेश काळ्यांच्या गाण्याने गजबजून गेलेलं असतं. विठ्ठल विठ्ठल नामस्मरणात आता सगळेजण तल्लीन होऊन महेश काळ्यांचं ते गाणं ऐकू लागतात. आणि सगळेजण डोळ्यात पाणी येत आता टाळ्या वाजवतात. आणि स्वानंदी तर अवाकच झालेली असते. स्वानंदीला काय बोलावं आणि काय नाही हे सुचतच नसतं. प्रेमाने समरकडे बघत आता हसतच एकटक नजरेने स्वानंदी ही टाळ्या वाजवते. आणि खऱ्या अर्थाने आता समरने स्वानंदीच्या बाबांसाठी सगळ्यात मोठे सरप्राईज देऊन आता सगळ्यात मोठं काम केलेलं असतं. आणि चक्क इम्प्रेस होऊन स्वानंदी ही समरच्या प्रेमात पडलेली असते. आणि समरने आज काय केलं हे स्वप्नात देखील आता स्वानंदी आणि तिच्या बाबांना वाटलेलं नसतं. आणि ते स्वप्न म्हणजे स्वानंदीच्या बाबांचं स्वप्न आज समरने पूर्ण केलेलं असतं. एका सेकंदात एका नजरेत स्वानंदी पडलेली असते ती समरच्या प्रेमात. आणि स्वानंदी फक्त एकटक नजरेने आता इकडे समरकडे बघत असते. तर इकडे मलिका, अंशुमन आणि अर्पिताचा झालेला असतो तो सगळ्यात मोठा जळफळाट. आणि त्यानंतर आता समर हा पुन्हा आता इकडे महेश काळेला आता प्रेमाचे गाणे गायला सांगतो. आणि त्यानंतर आता समरच्या शब्दाला मान देत आता महेश काळे दोन प्रेमिकांना आता एकत्र आणण्यासाठी पुन्हा आता प्रेमाचे गाणे गाऊ लागतो. आणि महेश काळे एवढ्या सुंदर आवाजात ते गाणे गातात. आणि ते बघून आता स्वानंदी तर चक्क समरच्या प्रेमातच पडलेली असते. इकडे आदिरा पटकन आता रोहनच्या खांद्यावर हात ठेवते. तर इकडे स्वानंदी एकटक नजरेने म्हणजे प्रेमाच्या नजरेने समरकडे बघू लागते. आणि समरने आज काय केलं याचा आता विश्वाससुद्धा आता डोळ्यावरती इकडे स्वानंदीला बसत नसतो. आणि इकडे स्वानंदीच्या बाबांचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं. समरने सगळ्यात मोठं काम करून इकडे आता स्वानंदीला सगळ्यात मोठं सरप्राईज देऊन आता प्रेमात पाडलेलं असतं. आणि लगेच आता समर आणि स्वानंदी प्रेमाने एकत्र येऊन आता दोघांचाही नवीन नात्याची सुरुवात कशी होते प्रेक्षकांनो. आणि इकडे आता स्वानंदीच्या बाबांचं स्वप्न पूर्ण होता क्षणी स्वानंदीचे बाबा आता समरचे आभार मानतात. तर इकडे सगळ्यांना आता समर काय आहे हे कळून चुकलेलं असतं. आणि प्रेमाने स्वानंदी झालेली असते ती खऱ्या अर्थाने समरची बायको. आणि खऱ्या अर्थाने दोघांमध्ये नवीन नात्याला आता सुरुवात होऊन दोघेही कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.